नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 15 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूया। पण तत्पूर्वी मात्र आपल्या सर्वांना सांगायचं असं आहे की 21 एप्रिल 2024 या दिवशी माझे परम मित्र स्नेही ज्यांनी मला या मार्ग दाखवला, जे माझे शूटिंग करतात व्हिडिओची, ते आमचे निखिल कदम यांचा वाढदिवस मात्र या तारखेला आहे आणि म्हणून त्यांना मी या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतोच। त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना मनातोक्त्या जीवनामध्ये सगळ्या घटना घडाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, पैसा, मान, सन्मान, उत्कर्ष, भाग्य त्यांचं उजळत राहो, त्यांचं आरोग्य उत्तम राहो, त्यांचा वाढदिवस मला अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी साजरा करता येवो अशी कामना मी व्यक्त करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। आता आपण सुरू करूया। राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून आणि मेष राशीला आपल्या पराक्रमाला झळाळी प्राप्त होणार, शंकाच नाही। आपली इच्छापूर्ती होणार, आपली महत्वाकांक्षा जी आहे ना, तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकतात इतकी तुमची पावर चांगली आहे, आत्मविश्वास जबरदस्त तुमचा, आणि त्या आत्मविश्वासाला अनुसरूनच तशाच कामं, तशाच घटना घडणार आहेत। मग त्या घटना कुठे कुठे घडणार आहेत? इलेक्ट्रिक क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, मेडिकल क्षेत्र, केमिकल क्षेत्र, सिव्हिल क्षेत्र, कृषी क्षेत्र, अशा सर्व मंडळींसाठी, जातकांसाठी हा कालावधी तर सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे। ती सुवर्ण संधीचं सोनं मात्र आपल्याला करून घेता आलं पाहिजे आणि ते जर का झालं तर मग मात्र या कालावधीमध्ये शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोला जाणार, आपल्या कार्याचा गौरव वाढणार, आपला उदो होणार, आपल्या कामाची प्रशंसा होणार, आपले वरचे वरिष्ठ अधिकारी खुश राहणार, आपल्या हाताखालची मंडळी व्यवस्थितपणे आपलं काम करणार, अशा स्वरूपाचा एक उत्तम आणि मनाजोक्त आठवडा आपल्याला बघायला मिळेल। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या प्रगती उत्कर्षाबद्दल, स्वतःबद्दल देखील तितकंच उत्तम आणि छान आहे। सुखाचे प्रसंग येणार, जुने मित्रमैत्रिणी भेटणार, गुरुजनांची सेवा घडणार, आदर्श व्यक्तींची गाठ भेट होणार आणि त्याबरोबरीने मनाला एक प्रसन्न करणारा आठवडा आपल्याला बघायला मिळणार। यात काहीही दुरून लांबून सुद्धा शंका नाहीये। मेष राशीला उपासना करायची या कालावधीमध्ये लक्ष्मी नारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीची अवस्था मात्र डोलायमान अवस्था आहे, तारेवरची कसरत होणार, मन विचलित होणार, मनावर ताबा ठेवावा लागणार आणि बोलण्यावर कंट्रोल असलं करावं लागणार, कोणाशीही मतभेद होणार नाही त्याची काळजी घ्यावी लागणार, कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार, अशा सगळ्या गोष्टी मात्र कराव्या लागणार। तिथे कुठे जाऊन मग आपल्याला आपलं मनादुक्त घडू शकणार। खास करून ती मंडळी जी असतात ना, जी व्यावसायिक मंडळी आहेत, भागीदारीमध्ये पार्टनरशिपमध्ये काम करणारी मंडळी आहेत, कला क्षेत्राशी निगडीत मंडळी आहेत ना, अशा जातकांना तरी हा कालावधी अनोखा असणार, लाजबाब असणार, प्रगतीकडे घेऊन जाणारा असणार, उत्तुंग यश दाखवणारा असणार आणि सुखाचे काही प्रसंग समोर येणार, अशी काही मजा येणार या आठवड्यामध्ये। मन तुमचं तल्लीन होऊन जाणार। आणि वृषभीची मंडळी म्हणजे काय माहिती, चंद्र इथे उच्चचा होतो, चंद्र वृषभ राशीमध्ये उच्चचा, मन कायम तरंगत असतं। संगीताची आवड असलेली तुम्ही मंडळी आहात, असा एक उत्तम आठवडा आणि त्याचाच आपला लाभ जो आहे तो घडणार, होणार, बघायला मिळणार, यात दुरून शंका नाही। उपासना तशीच करत राहा, मात्र लक्ष्मी नारायणाची करा। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीला काय म्हणता येईल? हो, सुरुवात तुमच्यापासूनच असणार आहे। तुम्ही सांगाल तसं घडणार, तुम्ही सांगाल तसं होणार, सगळ्या गोष्टी उत्तम असणार, वैवाहिक जीवनाच्या असणार, भागीदारीच्या असणार, नवीन प्रोजेक्ट मिळणार, नवीन हातामध्ये काहीतरी काम मिळणार, असं काम काय मिळणार, दूरगामी त्याचा आपल्याला लाभ होतच राहणार। धो यश मिळणार, धो लाभ होणार, धो आपल्या कामाची प्रशंसा होत राहणार। किती छान, भरून पावल्याची स्थिती बघायला मिळणार आपल्या या कालावधीमध्ये आणि म्हणूनच या कालावधीचा पुरेपूर लाभ झाला पाहिजे। पण मिथुनेची जी मंडळी असतात ना, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा, अशी जी मंडळी तुम्ही आहात, हे सगळं असून सुद्धा काही व्यक्ती आपल्यापासून दुरावलेत की नाही, दूर गेलेतच आहेत ना। ते कशामुळे गेले माहितीये? खूप जास्त बोलणार, बडबड करिता इच्छिले कार्य नासे असं जे म्हणतो ना आपण, खूप जास्त बोलल्यामुळे अनेक लोक तुटलीत, चुकीचं बोलल्यामुळे तुटलीत, दूर गेलीत, दुरावलीत, दुखावलीत,
असं मात्र होता कामा नये. या कालावधीमध्ये प्रत्येक शब्दावर आपला ताबा अंकुश असला पाहिजे. आपण जे काय बोलतोय त्याच्याने आपल्याला हवेसे वाटले पाहिजेत. लोकांना आपण हवेसे वाटलो पाहिजेत. कुटुंबामध्ये हवेसे वाटलो पाहिजेत. असा हा कालावधी आहे. बरं, तुमचा मूळ तुमची नैसर्गिक कुंडली, तुमची जी राशी आहे ती पराक्रमाची धोदक राशी, आणि म्हणून पराक्रम हा तुमचा स्थायी भावच आहे. आपल्या कामाचा गौरव वाढला पाहिजेत. आपण सगळ्यांपेक्षा पुढे असलो पाहिजेत. आपल्याच प्रशंसा झाली पाहिजे. पण त्यासाठी आपलं योगदान किती, आपली मेहनत किती, आपलं बुद्धिमत्ता किती, आपलं कर्तृत्व किती, आपली योग्यता किती, आपली पात्रता किती, या सगळ्या गोष्टींचा विचार सरासर करावा लागेल. तेव्हा कुठे आपल्याला काहीतरी एक पदरी पडेल आणि ती संधी मात्र उत्तम असेल, चांगली असेल, त्याचा आपल्याला लाभ करून घेता आला पाहिजे. आणि ते जर का झालं ना तर हा कालावधी तुम्हाला अविस्मरणीय असेल, मनामध्ये आठवण करून ठेवणारा असेल. उपासना देखील तशीच करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे कर्क राशी. तर कर्क राशीला कशी सुरुवात नाही, चांगली नाहीये. सुरुवातच चांगली नसणार आहेत. सुरुवात कशी बघायला गेलो की चांगली नाहीच आहे. जे होतं ते चुकीचंच घडतंय, वाईटच घडतंय, त्रासातच घडतंय, मनस्तापातच घडतंय, नकोसच वाटतंय, खर्चच करावा लागतोय, दगा फटकाच होतोय, कोणासाठी चांगलं करायला जाऊ गेलं की तिकडे त्रासच होतोय. अशा प्रकारची मनस्थिती तयार होईल. मात्र या कालावधीमध्ये आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच कोणालाही जामीन राहायचं नाहीये, कुठल्याही कागदपत्रावरती सह्या करायच्या नाहीयेत. हे सगळं जमलं पाहिजे आपल्याला. त्याच्या भावनेच्या भरामध्ये वाहत जातो आपण आणि मग नंतर लक्षामध्ये येतं, पश्चाताप करावा लागतो. चुकीचा निर्णय घेऊन चालणार नाही. आणि हे जर का झालं या आठवड्यामध्ये तर मग हा पुढचा कालावधी आपल्याला मनाजोगता घडू शकेल. मग तो भागीदारीशी असेल, वैवाहिक जीवनाशी असेल, दाम्पत्य जीवनाशी असेल. दाम्पत्य जीवनामध्ये स्पार्किंग वरती जरा ताबा ठेवा. खूप झाले वाद 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 वाद. थोडंसं एकत्र या, जवळ या, प्रेमाने या, स्नेहाने या, विश्वासाने या. मागचे कटू प्रसंग, करुण प्रसंग सगळे विसरा. नाहीतर आपल्याकडे नियम असा असतो की आपल्या जेवढे वाईट घटना घडलेल्या असतात ना वैवाहिक जीवनामध्ये, त्याची यादी आपण वाचतो. पण चांगलं काही घडलंच नाही का, मग त्याचं आठवण कोण करेल? असं मात्र होता कामा नये. आणि बघा, वैवाहिक जीवनामध्ये भांडण लागतं हो, पण ती भांडे मात्र मारामारीमध्ये नको यायला. मारामाऱ्या व्हायला लागल्या कसं होणार, याचा विचार मात्र या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि तो जर झाला तर खऱ्या अर्थाने हा कालावधी आपल्यासाठी उत्तम जाणारा ठरेल, अनुकूल असेल, काही अडचणीचा नसेल. आणि म्हणूनच उपासना देखील करायची महादेवाची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीची सुरुवात जशी चाललेली आहे तशीच चालू ठेवा. आता फक्त आपल्याला कामावर लक्ष देत राहिलं पाहिजे. अजून वेळ काढता आला पाहिजे, कामावर फोकस देता आलं पाहिजे. कारण मन आता प्रसन्न आहे ना, मन खुश आहे. तुम्ही हवेत आहात, जागेवरती यायची मनस्थितीच नाहीये, मानसिकताच नाहीये. असे दिवस आता पुन्हा पुन्हा येत राहावे आणि हे दिवस जाऊच नाही असं वाटायला लागेल आता. कारण जे काही घडतंय उत्तम घडतंय, अनुकूल घडतंय, आनंदाचं घडतंय, प्रसन्न करणारं घडतंय. कुठे त्रास नाहीये, कुठे विवाद नाहीयेत, कुठे मनस्ताप नाहीये, धक्का धुका नाहीये. मी सांगतो तसं घडतंय, किती छान घडतंय. आणि असं जर घडत असलं पाहिजे असं जर वाटत असेल तर मग मात्र आपल्याला काही गोष्टींवरती विचार करून निर्णय घ्यावे लागतील. मग ते विचार कुठे कुठे असतात माहिती का? खास करून आपण काय करतो की नको त्या ठिकाणी मध्यस्थी करतो, नको त्या ठिकाणी आपण मध्ये पडायला जातो. दोन व्यक्तींच्या वादामध्ये आपला सहभाग करून घेतो आणि त्याचं खापत आपल्यावरती फुटतं, त्याचा त्रास आपल्याला होतो, त्याचा खर्च आपल्याला करावा लागतो. मग कोर्टात जावं लागतं, मग पोलीस स्टेशनच्या पायी चढावी लागते. मग नको होऊन जातं. म्हणजे मी माझ्या कामासाठी गेलोच नाही आणि अख्खा दिवस माझा वाया गेला, हाती काही नाही मिळालं, पदरी काही नाही पडलं, निराशाच आली, हताश झालो, दुःखित झालो, त्रासच झाला. अशा स्वरूपाचा हा संमिश्र स्वरूपाचा आठवडा आहे. एका बाजूला खूप चांगल्या घटना आणि एका बाजूला मात्र त्या घटनांचा लगेच विपरीत परिणाम दुसऱ्या ठिकाणी होतोय. असं मात्र होता कामा नये. आणि हे जर का झालं, टाळता आलं तर हा कालावधी अनुकूल मनात झुकता, यात काही शंका नाही. उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची. पुढे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकासाठी पण तेच आहे. व्यवसायाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ देता आला पाहिजे. नोकरीमध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही, आपलं काम दुसऱ्याला सोपवून चालणार नाही. हे जर का झालं या आठवड्यामध्ये तर मग हा आठवडा आपल्यासाठी दाम दुपटीने देणारा असेल.
आपले स्पर्धक असतील, आपले विरोधक असतील, आपले हितशत्रू असतील, सगळ्यांना आपण साईडला करणार या कालावधीमध्ये आणि आपल्या कामावरती सगळं काही उत्तम घडू शकतं. वरिष्ठ अधिकारी असो, हाताखालची मंडळी असतो, गृहस्थ जीवन असो, नवीन व्यवसाय असो, व्यापार असो, भागीदारी असो, या सगळ्या ठिकाणी आपल्याला एक नाही अनेक गोष्टी चांगल्या घडवता येतील आणि घडू शकतील. इतका उत्तम कालावधी, अनुकूल कालावधी. फक्त त्या कालावधीचा लाभ आपल्याला करून घेता आला पाहिजे. काही वेळेला आपण असं म्हणतो ना की काळ खूप चांगला आहे, वेळ खूप चांगली, पण यश नाही मिळालं, सक्सेस नाही झालो, तोंडावरतीच आपटलो, गोल गोल घेट्याच घालतो आहेत. अशा घटना देखील काही वेळेला घडतात ना. त्याचं कारण असं आहे की सध्या स्थितीमध्ये ग्रहमान तुम्हाला अनुकूल नाही आहेत. राशीला सध्या एक तर शनी 6वा चाललेला आहे, 8वा गुरु चाललेला आहे. आता 8वा गुरु काय तुम्हाला नवा व्हायला काही जास्त दिवस लागणार नाहीत. अजून एक साधारणतः 8-10 दिवसांची गोष्ट आहे. मग मात्र तुमचा गुरु अनुकूल झाला की मग सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला बघायला मिळतील, उत्तम घडायला सुरुवात होईल. पण तोपर्यंत जे जे काय मिळतंय ना, फार धो जरी नसलं तरी शेंतोडे तर आहेतच ना, आशा आहेच ना, कुठेतरी आशाचं किरण दिसतच आहे ना, काय चांगलं घडतच आहे ना. त्याचा लाभ करून घ्या. पण ते आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, प्रगतीचं असेल, उत्कर्षाचं असेल, जे जे काय मिळेल ते पदरामध्ये पाडून घ्या आणि उपासना मात्र चालू ठेवा. आणि उपासना करायचे या आठवड्यामध्ये वीर हनुमान. तुळा राशी. तर तुळा राशीला काय म्हटलंय, हो हा कालावधी आपल्यासाठीच अनुकूल आहे. आपल्यासाठीच म्हणजे काय, आपल्या राशीसाठीच. 12ही राशींमध्ये सर्वोत्तम आठवडा, सर्वोत्तम म्हणजे उत्तमच. दुरून सुद्धा त्रास नाही, दुरून सुद्धा काही मनस्ताप नाही, दुरून सुद्धा धगा फटका नाही, दुरून सुद्धा काही यातना नाहीत, काहीच नाही ना. उलट जिकडे कुठे पाहाल ना यशच पाहाल, जिथे कुठे पाहाल कीर्ती पाहाल, जिथे कुठे पाहाल लाभच पाहाल, जिथे कुठे पाहाल उत्कर्ष पाहाल. सगळ्या गोष्टी ज्या काही बघाल, ज्या काही घडतील, ज्या काही होतील, त्या सगळ्या घटना इतक्या खुश करणाऱ्या असतील. हवेत जाल, मन प्रसन्न असेल, विचारूच नका तुम्ही. एक तर तुमची राशी तुळा, स्वामी शुक्राच्या आधिपत्याखाली तुम्ही रसिक मंडळी, प्रेमाने भरलेली मंडळी, संगीत प्रेमी मंडळी, तुम्ही कलाकार आहात. मनाने तुम्ही कलाकार आहात, प्रत्यक्षात तुम्ही काही व्यवसाय करत असाल, माहिती मात्र कलाकार आहात. आणि म्हणूनच ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो किंवा अन्य क्षेत्रामध्ये काम करतो, पण मला आठवडा कसा मिळालेला आहे, मनाला उत्तुंग यश देणारा आठवडा आहे, प्रसन्न करून घेणारा आठवडा आहे. सुरुवात कशी व्हायला पाहिजे माहिती, धार्मिक स्थळांना भेटी गाठी देणं, एखादं अनुष्ठान होणं, देवदर्शन घडणं, आई वडिलांची सेवा घडणं, आई वडिलांचे आशीर्वाद घेणं. आपण काय करतो की फक्त परीक्षेला जाताना फक्त आई वडिलांच्या पाया पडतो. माझं म्हणणं असं आहे की रोज पाया पडायला काय हरकत आहे, आई वडिलांची. कामावर जाताना रोज पाया पडायला हरकत काय. आणि ते जर का झालं ह्या कालावधीमध्ये सुरुवातीला, तर मात्र हा कालावधी जोरात जाणार तुम्हाला. काय अशा घटना घडतील ना, आर्थिक प्राप्तीच्या आहेत, लाभाच्या आहेत, उत्कर्षाच्या आहेत, नोकरीच्या आहेत, नोकरी प्राप्तीच्या आहेत, प्रमोशनच्या आहेत, भागीदारीच्या आहेत, नवीन व्यवसाय सुरुवात करायच्या आहेत, व्यवसायाला स्थिर करायच्या आहेत, नवीन भेटीगाठी घ्यायच्या आहेत. काय नाहीये खरं तर. हा कालावधी तर तुम्हाला असं वाटायला लागेल की संपूच नाही, हा कालावधी संपू नये, इतकं खुश राहाल. मग फक्त लक्षात ठेवा, कोणाशी वादविवाद नको, वितंड वाद नको, कोणी आ बैल मुझे मार करायला नको, कोणी आता वाद करायला चालू केलंच ना, सपशेल माघार घ्यायची, माघार, पण वाद नको. एवढं जर आपण केलं या आठवड्यामध्ये, शेवटी तुम्हाला आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असं वाटेल की मी जिंकलो. उपासना करायची या कालावधीमध्ये मंगळाची, गणपतीची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला सुरुवातच कशी माहितीये का, धोक्याची घंटा पहिले वाजणारच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये वाजणार म्हणजे वाजणार. छोटासा काहीतरी वाद झाला, एवढंसं भांडण झालं, छोटीशी गोष्ट होती, त्याचा एवढा काही बाऊ करण्यात आला आणि त्याचा इतका काही मनस्ताप झाला, अख्खा सुरुवातच माझी चौपटच झाली. तेच विचारांचं मंथन सुरू झालं, चक्र सुरू झालं, सगळं दुःख प्रसंग आठवायला लागलेत, त्रास देणारे प्रसंग आठवायला लागलेत. मग माझा विश्वासघातच झाला, माझा केसाने गळा कापलाच गेला, मला खूप यातना होत आहेत. अशा स्वरूपाचा हा कालावधी बघायला मिळेल. सुरुवातीला कालावधी
म्हणून मी अनेक वेळा वृश्चिक राशीवाल्यांना हे सांगत असतो की साधारणतः तुम्ही सकाळची सुरुवात कशी करा माहिती का? सुरुवात तुम्ही अशी करायची की एकदा उठलात की पहिल्यांदा बसायचं ओमकाराला, ओमकार करायचा, मेडिटेशन करायचं, ध्यान धारणा करायची. 10 मिनिटं लागतात, 10 मिनिटं, पण तुमचा अख्खा दिवस फ्रेश असतो. तुम्ही अख्खा दिवसभर जिथे कुठे कामाला असाल, जिथे कुठे तुम्ही भेटी गाठी घ्याल, इतके मनाने प्रसन्न राहाल. तुमच्या बाबतीमध्ये असं आहे ना, तुम्ही मनाने जेवढे खुश राहाल ना तेवढं तुमचं उत्तम घडेल. म्हणजे मन तुमचं जेवढं खट्ट आणि खिन्न राहील तेवढं तुमच्या अवतीभोवतिक वातावरण किती जरी उत्तम असलं तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नाही, घेत नाही. म्हणूनच हा कालावधी कसा आहे, शांततेमध्ये व्यतीत करायचा कालावधी. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये सगळं काही छान आहे, उत्तम घडणारच आहेत. भागीदारीमध्ये, व्यवसायामध्ये काहीतरी अनुकूल वातावरण बघायला मिळणार आहेत. ते इतकं काय उत्तम असणार आहे की विचारूच नका. आपण प्रतीक्षा पण देखील केली नव्हती, अपेक्षाही केली नव्हती, सुख धक्का बसला. ज्यांना मला भेटायचं होतं, ज्यांचं मला मार्गदर्शन हवं होतं, ती मंडळी मला भेटलीत, मार्गदर्शन करतायत, मला सहकार्य करतायत. इतका अनुकूल कालावधी बघायला मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन झालं, नोकरीमध्ये बढती बदली मिळाली, मी इंटरव्ह्यू दिला होता, मला जॉब लागला, नवीन व्यवसायाचा माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग होता, ती सुरुवात झाली. अशा एक नाही अनेक घटना घडायला सुरुवात होईलच अर्थातच. पण मात्र सुरुवात कशी झाली पाहिजे? शांततेने. उपासना करायची महादेवांची. पुढे धनु राशी, पत्नीचा अधिपती कुठे? बुध, केंद्रात, कर्म, सुखात. सुख हेच असतं खरं तर. पत्नीला आपण आनंद, प्रेम द्या, तिकडून प्रेम आणि आनंद घ्या. हेच काय ते सुख समजायचं आपण जीवनामध्ये. बाकी सगळ्या गोष्टी दुःखानेच भरलेल्या आहेत. मग ते सुख आपल्याला जर घेता आलं, सुख केवढं आहे माहिती का? सुख फक्त जवळ एवढं असतं. म्हणून वादविवाद नाही. आता हा कालावधी वादविवादाचा नाहीये. रोज भांडण करतोय आपण, रोज भांडण करतोय. आज असं ठरवूयात मनापासून की आज भांडण नाही करायची, आज उत्तम दिवस घालवायचा. आपण चला फिरायला जाऊयात, चला देवदर्शनाला जाऊयात, चला नाटक सिनेमाला जाऊयात, चला शॉपिंगला जाऊयात. आज काहीतरी वेळ आहे, आज काहीतरी अनुकूल आहे, काहीतरी देवाणघेवाण करूयात, काहीतरी भेट वस्तू देऊयात. किती छान होऊ शकतं. असं घडत नाही ना. मात्र असं जर घडत नाही, घरामध्ये काही ना काही ठिणग्या उडलेल्या आहेत, स्पार्किंग चाललेली आहेत, झालं. परिणाम पूर्ण कामावर ना, नोकरीवर ना, तिथे मात्र काही ना काय तर चाललेलंच आहे. कुरुक्षेत्राच. अशा कुरुक्षेत्रामध्ये मग आपल्याला कसं काय सांभाळून घेता येईल? म्हणूनच हा कालावधी कसा आहे माहिती का? शांततेमध्ये व्यतीत करणार आहेत. म्हणून विशेष काय करायचं नाहीये, देवाणघेवाण करायची नाहीये, आर्थिक व्यवहार करायचे नाहीत या कालावधीमध्ये. सुरुवातीला, शेवट तुम्ही करा मात्र. पण सुरुवातीला मात्र हे सगळे नवनवीन गोष्टी आहेत, प्रगतीच्या, उत्कर्षाच्या, भाग्याच्या, करिअरच्या, लाभाच्या. या सगळ्या गोष्टी मात्र विचारपूर्वकच केल्या गेल्या पाहिजेत. थोडीशी वेळ दिला गेला पाहिजेत. मला आज काम करायचं होतं, मला आज सही करायची होती, मला आज आर्थिक व्यवहार करायचा होता. मी 2 दिवस थांबलो, विचार मंथन केलं, निर्णयापर्यंत पोहोचलो, खोलापर्यंत गेलो आणि मग निर्णय घेतला. हे सगळं जर झालं हा आठवड्यामध्ये, तर मग हा आठवडा कसा बसा पार करा आणि उपासना करत राहा वीर हनुमानाची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला पण याहून काही वेगळं नाहीये. इथे तेच आहे. इथे तर उलट एखादी गोष्ट इतकी ताणली तुटूनच गेली. एवढ्या गोष्टीचा एवढा मोठा बाऊ झाला आणि सगळा विचका झाला. परिणाम कुठे कुठे व्हायला लागला. शारीरिक आहे, मानसिक आहे, आर्थिक आहे, कायद्याच्या कसाट्यामध्ये सापडलेल्याचे आहे, विश्वासघात झाल्याचंच आहे, केसाने गळा कापल्याचंच आहे. नकोसं वाटायला लागेल. जिकडे तिकडे नुकसान, जिकडे तिकडे त्रास, जिकडे तिकडे मनस्ताप. काय करावं कळत नाही, सुचत नाहीये. अशा कालावधीमध्ये आपला एक प्रकारचं म्हणतो आपण मंथन चाललंय, मंथन. पण या मंथनातून अमृत निघणार नसतं, हालच निघणार असतं. म्हणून या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे बाबांनो शांततेमध्ये घ्या. एक तर 7:30चा शेवट, त्यात 4था गुरु आणि हा गुरुचा परिवर्तन कालावधी. त्याच्यामुळे एखादी घटना धक्का देणारी असेल, चांगला नाही, चुकीचा. काही प्रसंग अशा समोर येऊन जातील, आपल्याला काही शिकून जातील. म्हणून ह्याच कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी शांततेमध्येच व्हायला पाहिजेत. आणि एका बाजूला प्रकृतीची हेळसांड होतेच आहे, मनस्ताप होतोच आहे, आर्थिक नुकसान होतच आहे. तिकडे आपल्याला विचार करावा लागणार आहे. स्पर्धक काय कमी आहेत का? हितशत्रू काय कमी आहेत का? विरोधक काय कमी आहेत का? जिकडून तिकडून सगळ्या समस्या, अडचणी. रोज पेपर देतोय आपण,
रोज परीक्षा देऊन राहिलेलो आहेत, अशा प्रकारची स्थिती बघायला मिळेल. दाता त्राता एकच आहे तुमचा, उमा महेश्वर महादेव भोलेनाथ. पुढे आहे कुंभ राशी. तर कुंभ राशीचं काय म्हणणं आहे? कुंभ राशीचं काय म्हणणंच नाहीये, तिथं एकदम उत्तम झालेलं आहे. त्यांना मुलांच्या बाबतीमध्ये हवं तसं यश मिळतच आहे, त्यांना व्यवसायामध्ये हवं तसं यश मिळतच आहे. काही कुठे अडचण होत नाहीये, काही कुठे मनस्ताप नाहीये, काही कुठे त्रास नाहीये. फक्त काही वेळेला असं होतं ना, आपला चांगुलपणा नडतो, आपण सहकार्याची भूमिका घेतो, आपण सगळ्यांना मदत करतो. आपण एक म्हण म्हणतो ना की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, अशी ती परिस्थिती. परिणाम अनेक ठिकाणी आपले होत जातात. याचा परिणाम मात्र आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणून याच आठवड्यामध्ये काय करायचं मध्ये का, दोनच ठिकाणी लक्ष द्या. नोकरीवरती व्यवसायावरती जैसे थी परिस्थिती. नवीन विशेष करार मदार नाहीत, नवीन काही गोष्टी घडवायच्या नाहीत, नवीन काही व्यवहार करायचे नाहीत. पण एक गोष्ट मात्र उत्तम घडायची, आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कलाटणी मिळणार, कलाटणी युटर्न मिळेल, माइलस्टोन राहील. संततीबाबत हा जो काही कालावधी असेल इतका सुखद धक्का देणारा तुम्हाला बघायला मिळेल, शंकाच नाहीये. मग तिकडे लक्ष द्या, कारण ती गोष्ट काय एका मिनिटात, एका तासात, एका दिवसात नाही सोडवायची आपल्याला. त्याच्यासाठी मात्र तेवढा वेळ द्यावा लागेल. मग हा जो कालावधी आहे संततीसाठी आणि पत्नीसाठी काढून ठेवा, आणि बाकी वेळ मात्र नोकरी व्यवसायासाठी काढा. बघा, ही जर तुम्ही फ्रेम तयार करून घेतलीत ना, बाकी ठिकाणी लक्षच नाही तुमचं. आता नित्याची कामं, दैनंदिन कामं याच्याबद्दल लक्ष ठेवलं तर हा कालावधी आपल्याला मनाचोक्ता जाणार आहेत, आठवणीमध्ये असणारा कालावधी असणार आहेत. आणि म्हणूनच उपासना करायची गुरुदेवांची, कारण तो दाता दाता तोच आहे. पुढे आहे मीन राशी. तर मीन राशीचं काय चाललेलं आहे, सुखासुखी जीवन सगळं चाललेलं आहे. गुरुजी आम्ही 2 घास खातोय पण सुखी आहेत, हीच भावना कायम कसली पाहिजे. का बरं मला काही कळत नाही, म्हणजे 2 घास सुखानेच का बरं खायचे, 4 घास का नाही खायचे, चायमध्येच का बरं राहायचं, 1 BHK का बरं घ्यायचा, 2 BHK स्वप्न कधी बघायचे, चांगलं वाहन कधी घ्यायचं. किती वर्ष झाली एकच वाहन वापरतोय आपण, तर ते जुनं झालं. नवीन वाहन कधी घेणार, नवीन वास्तू कधी घेणार, याचा विचार मात्र आठवड्यामध्ये करा. आपल्यामध्ये क्षमता, आपली योग्यता, आपली पात्रता ओळखा, त्याप्रमाणे निर्णय घ्यायला शिका. आणि ते जर झालं या कालावधीमध्ये तर हा कालावधी तुम्हाला आठवणीमध्ये असेल. नवीन वास्तू, नवीन वाहन, घरामध्ये इंटेरियर केलं, इतका सुंदर जाऊ शकतो आठवडा, इतका सुंदर की मनामध्ये तारीख आपण नक्की करून ठेवाल की बाबा या दिवशी मी वास्तू झाली, या दिवशी माझं वाहन झालं, असा हा कालावधी आहे. आणि म्हणूनच दुसरी कुठलीही गोष्ट नाही, वास्तूच्या मागे लागा, वाहनाच्या मागे लागा. त्याच बरोबरीने अजून एक करता येईल मात्र की आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जमिनीचा व्यवहार स्थावर असेल, स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल, त्याचा व्यवहार जो आहे तो चिघळला होता का, तर तो व्यवहारला मात्र मार्गस्थ करता येईल या कालावधीमध्ये, असा हा कालावधी. आणि ते जर का झालं ना तर खऱ्या अर्थाने आपण कृतकृत्य होऊन जाऊ. वाह, मजा आली, वाह, छान झालं, छान घडलं, पेढे वाटा, अशा स्वरूपाचा एक उत्तम आणि आनंद देणारा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. आनंद पहा, आपल्याला जसं आपण मानू तसं आहे. गोर गरीब आहे त्यांना आपण काही दिलं तर तो एक आनंदच आहे ना. गरजेचा थोडी आहे की तुम्ही कुठे फिरायला गेलात, तुम्ही काहीतरी रिसॉर्टलाच गेलात, तुम्ही काही जेवणालाच गेलात मग तुम्हाला आनंद मिळाला. अहो, जे रंगलेले गाजलेले आहेत, समाजामध्ये आहेत, त्यांना मिळत नाहीये, त्यांना आपण काही देऊ शकतो का? हा तो कालावधी. आनंद द्या, असा प्रकारचा देखील आनंद आपल्याला देता आला पाहिजे. आणि तो जर का दिला आठवड्यामध्ये, खऱ्या अर्थाने हा आठवडा आपल्याला सार्थकी लागला म्हणून समजायला हरकत नाही. मीन राशीवाल्यांनी त्यांचीच उपासना करायची, त्यांच्याच देवतेची उपासना करायची आहे. त्यांचं आराध्य सद्गुरूंची उपासना करा या कालावधीमध्ये. आपण सर्वांनी माझ्या अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. सर्वांनी राशी भविष्य बघा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.